सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। दीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचिंतक धर्मरक्षक वीर व्रत धारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे सत्य बोले झूठ त्यागे मेरा आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आयहं शरण मोहन कृष्ण मुरारी आयहं शरण मोहन कृष्ण मुरारी रखियो लाज भग मोरे दुर्जन संहारी रखियो लाज भग मोरे दुर्जन संहारी आयहं शरण मोहन कृष्ण मुरारी। तन मन सब तेरी शरण हृदय बिहारी तन मन सब तेरी शरण हृदय बिहारी दीजो ज्ञान भक्ति प्रेम दीजो ज्ञान भक्ति प्रेम मुकुंदा तिहारी आयो शरण मोहे कृष्ण मुरारी। हरि तेरो नाम पावन हरत है कुटिलाई हरि तेरो नाम पावन हरत है कुटिलाई करत सरल अंत करण
करत सरल अंतकरण मागे बिहारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी। एक आस है अधूरी पूर्ण करना स्वामी। एक आस है अधूरी पूर्ण करना स्वामी। मोह माया में फंसाऊं, मोह माया में फंसाऊं, कर दो नारी हमारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी। रखियो लाज मोरे भुजन समारे। श्री कृष्ण चंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। There are two or three things why we take this prayer before starting the study group. First is it creates an atmosphere because we are still in that zone of samsara. But 5-10 minutes invoking the Lord, one, it gives you your mind becomes comparatively quiet, and secondly, we invoke the Lord so that whatever we study or whatever we discuss is discussed properly and goes to our heart and head also. Okay. Hmm. Now the second chapter, sixth, we had started, right? Confusion here. Level of the intellect. Yeah. Last. Continue from there. Anybody? I'll read. Shall I read? Yeah, anybody. Start. I have to wear my. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म श्रेयस्याननिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. My heart is overpowered by the taint of pity. My mind is confused as to duty. I ask thee, tell me decisively what is good for me. I am thy disciple. Instruct me who has taken refuge in thee. One In sec. this stanza, We had one sec. Wait. We have completed this chapter. I don't think so. We have completed. We are read up till Arjuna's confusions here. Yes, only up to that. Yeah, I know. No, मला start होता है. we we read read, the I think, stanza till the intellect, at the level of the intellect. In this stanza, Vyasa is indicating to us that the hysteria in Arjuna was not only mental, but also was at the level of the intellect. No. We didn't read after the mind. From see the go on the earliest stanza, sixth stanza. Finish the first paragraph. We have finished only the first paragraph. Arjuna's confusions here. That's why confusion here also in the study group. So नहीं नहीं I सर marked. मैंने लिख के रखा हुआ है. Yeah, I have लिखा है marked he क्या? it. marked the अब moment you मार्क किया finished. तो ठीक है. देन यू आर राइट. एक No, पे मार्क हाँ करो मार्क नहीं तो करके यार. रखा है. 17th में को हमने टिल द Yes, इंटेलेक्ट 17. लिया था, वहां मैं मार्क कर चुकी हूँ, लेकिन हम वापस ले सकते हैं क्योंकि Yes, नहीं sir, नहीं we ठीक can है. read. इट्स ओके. रीड कंटिन्यू. Okay. In this stanza, when Arjuna has completely realized the helpless impotency within himself to come to any decision, he surrenders totally to Krishna. In his own words, he admits the psychological shattering felt and lived by him in his bosom. He has instinctively and correctly diagnosed even the cause of it to be an uncontrollable amount of overwhelming pity. Of course, Arjuna does not realize that it is his misplaced compassion, whatever it may be. The patient is now under the mental stress of extreme confusion and bewilderment. Arjuna confesses that his intellect, Chetas, is obstructed
by a cloud of confusions regarding what dharma and adharma are at that moment for him. The problem whether to fight and conquer the enemies or not to fight and allow the enemies to conquer him, which needed an urgent solution, could not be rationally judged with the depleted mental capacities of Arjuna. We have already explained dharma and found that the dharma of a thing is the law of its being. A thing cannot remain itself without faithfully maintaining its own nature, and that nature which makes a thing what it is called its dharma. बस Hinduism. बस बस बस. Okay, okay. Hmm. So now here what happens is that he says, my heart is overpowered by the taint of pity. My mind is confused as to the duty. I ask thee to tell was it what necessary is what is good for me. I am thy disciple. Instruct me who have taken refuge in thee. आता गंमत कशी झाली आहे? How what the fun is now he after so many saying so many things. Now he has said that now he has come to realize that only Krishna can guide him. Only the Lord can guide him. बाकी काही नाही. And then he's speaking logically correct now. Till now it was all irrational and illogical, but now he is coming to the point that he's saying what he's instantly diagnosed correctly, even the cause of its uncounted amount of overwhelming pity. The problem, what is the problem? See, some things are right and some things are wrong, but with what intention you do it, that is more important. That the mother hitting a child, you think it if you go to those what is the human काय त्याला म्हणतात? I don't know. Okay, what is it? Human rights, human rights. They will take you to court and they'll say that you are punished. Why you are hitting the child? But the mother is not his enemy. She is hitting him because he has to come on the right path. She has to behave properly in future. हेतू चांगला आहे. कृती वाईट असेल. Similarly, what is your dharma here? When you have come here as a kshatriya, you are here to fight, not to give discourses. आणि सी व्हॉट यू सेइंग माझं आता गंमत काय माझं काय होऊ दे म्हणतो मेरा कुछ भी होणं दे लेकिन पण ते माझे भीष्म आणि ते दोन ज्यांनी मला भीष्माचं मी लहानपणापासून त्याच्या खांद्या आणि मांडीवर खेळलोय आणि द्रोणाचार्य ज्यांनी माझ्यासाठी त्या एकलव्याचा अंगठा मागितला होता ओनली फॉर माय लव्ह अदरवाईज एकलव्य वुड बी द बेस्ट आर्चर त्यांच्यासाठी त्यांना कसं मी मारू पण ते चुकीचं तुम्ही धर्म आणि अधर्माचं युद्ध चाललंय माणसं व्यक्तीचं चाललं नाही आणि बरं सगळ्यात महत्वाचं द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज व्हॉट बिहाइंड यू देर आर लाखो सैनिक तुझ्या मागे आहेत हो की नाही एकटा अर्जुन नाही युद्ध करत आहे त्याच्या मागे किती 18 सेना आहे तितके सगळे युद्ध करताय मग तू जर हारलास आणि तू जर नाक डोकं खाली घातलं सगळे सगळे छाटले जातील ना मारले जातील ना त्यांचं काय होणार आहे So standpoint which is taken is totally irrelevant, but now here slowly is coming on the right track, and then here he says dharma. What is and found that dharma is the thing is the law of its being. A thing cannot remain itself without faithfully maintaining its own nature. Meaning what? What is nature of fire? अग्नीचा गुणविशेष काय? लाईट, राईट? बरोबर ना अग्नीचं पाण्याचं काय एव्हरीथिंग हॅज इट्स ओन नेचर तसंच मानवाचा धर्म काय आता पुढे येईल पण दॅट आय नॉट डिस्कस नाव दॅट नेचर विच मेक्स द थिंग इज व्हॉट इट इज if there was if the fire was cool would we have called it fire स्वधर्म त्या अग्नीचा धर्मच हीट आहे सूर्याचा धर्मच प्रकाश देणं आहे सूर्याचा धर्मच उष्णता देणं आहे जर तो सूर्य शीतल असता तर त्याला सूर्य म्हटलं असं का आपण त्याचा धर्म आहे तो स्वधर्म आहे ते त्याचा धर्म सिमिलरली रीड कंटिन्यू मानव धर्म काय सांगितलं कंटिन्यू कंटिन्यू Hinduism insists upon the Manava Dharma, meaning it insists that men should be true to their own essential nature, which is godly and divine, and therefore all efforts in life should be directed towards maintaining themselves in the dignity of the soul and not merely to plod on through life like helpless animals.
Here, Arjuna indicates that he is quite ready to follow all the instructions of the Lord and maintain perfect faith in the wisdom of his divine charioteer. आवाज गेला वैभवी. Someone continue. Read Ravi. इसका नेट इश्यू है. Here, Arjuna indicates that he is quite ready to follow all the instructions of the Lord and maintain perfect faith in the wisdom of his divine charioteer. The Pandava must also be considered to have indicated that if he, in his foolishness, were to raise doubts, even for the thousandth time, Krishna should have the large heartedness, compassion, and kindness to clarify them patiently yet again to his disciple. All through the Gita, we come across many occasions when Arjuna punctuates Krishna's message with his own doubts. Never does Krishna grow impatient with his disciple. On the other hand, each question, as it were, is seen to have added more enthusiasm and interest to the discourses on the battlefield. है ना. The first point which is discussed is मानव धर्म. What is human? आता आपण what is saying that अग्नीचा धर्म बघितला, सूर्याचा धर्म बघितला. तसं मानवाचा धर्म काय आहे? मानवाचा धर्म आहे which is godly and divine. Huh? And therefore all efforts in life should be directed in maintaining themselves in the dignity of the soul. The purer you are, that is purer you are near to the Lord. And not Lord throughout the life like helpless animals. Animals are helpless. They depend on their prey for their food, for their master for their food. स्वतःचं काय आहे का शिकार करतात ते स्वतःचं काय आहे का वैभवी आम्ही पुढे कंटिन्यू केलं बरं का तुझं हे आलं नाही नेट म्हणून हा हो सर नेट गेलं होतं माझं. नेट गेलं हा तर व्हॉट इज द धर्म ऑफ ह्युमन बिंग टू बी अ प्युअर सोल अँड डायरेक्टिंग युअर सेल्फ टुवर्ड्स दॅट हायर ओके आता ह्याच्यानंतर व्हॉट इज सेइंग हिअर अर्जुना इंडिकेट क्वाईट रेडी टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द लॉर्ड आता ह्याच्यात 4 प्रकारचे शिष्य असतात बरं का एक उत्तम शिष्य एक मध्यम शिष्य एक अधमाधम शिष्य एक अधम शिष्य आणि एक चौथा अधमाधम शिष्य उत्तम शिष्य जो असतो की तो गुरुने काय न सांगता पण तो त्याला समजतो आणि तो त्याचं सगळं ऐकतो दुसरा शिष्य असतो तो मध्यम शिष्य असतो तो गुरुने सांगितलं की तो ऐकतो तिसरा शिष्य असतो तो अधम शिष्य म्हणजे तो गुरुला शिकवतो हे तुला काय समजतं मी सांगतो ते सांगतो आणि चौथा अधमा शिष्य म्हणजे जो गुरु सांगतो त्या बरोबर उलट करतो पाणी घेऊन ये म्हटलं की जेवायला घेऊन येतो औषध दे म्हटलं तर दुसरं काय देतो मग ते काय सांगितलं सांगितलं काय होतं स्वामीजी म्हणायचे ना हे तो मूर्ख आहे का रे तो सांगितलं का तू करतो काय तर समजतच नाही आपण काय करतोय गेट माय पॉइंट सो दिस इज द 4 टाइप्स ऑफ शिष्य अँड नाव हिअर ॲटलिस्ट अर्जुना इज इन द सेकंड टाइप तो मध्यम शिष्य आहे की देवा तू काय ते सांग मला त्यामुळे मी ऐकेन सी वेन यू गो टू द ॲट द फीट ऑफ द लॉ ऑफ द गुरु यू हॅव टू लिसन टू द गुरु सिंपल थिंग्स आहे खूप सोपं आहे but then you fail in that. I'll give you 2 incidents. One incident, Swami Anuvananda was there, and someone came to him. So he said, "I want your guidance and your help." I said, "Okay, we'll give. Okay, you sit here, sit on the sofa here." You're our guru, and how can I sit on the sofa? I'll sit down. I don't want to sit. No, you sit up. He said. No, he said. So then he said, "I can't answer your questions." He said, "Why?" जेव्हा गुरु सांगते वर बस तुझं काय वापस जाते ही हॅज टोल्ड यू टू सिट अप यू सिट नो हे जे बसायचं पण जो ऐकत तो पुढचं काय ऐकणार है ना सेकंड एक्झाम्पल इज वेन वी आर विथ गुरुदेव इन 1986 वी हॅड अ क्वेश्चन यू शुड हॅव यू रेग्युलरली हॅव एव्हरी डे आफ्टर बिफोर व्हॉट इज दॅट पाद्य पूजा अँड 11 to 12 we all youth were there that was a international youth camp about 600 delegates were there only youth and elders were about 1,200. So 1,800 people in Gorwari College. Camp था residential camp. वागेश्वरी मजबुरी मनीषा व्हेरी स्मॉल तेव्हा गुरुदेव वागेश्वरीनी पाद्यपूजा केली होती गुरुदेवांची आई बाबांनी त्यामध्ये तर दॅट टाइम वी आर यूज्ड टू हॅव क्वेश्चन आन्सर सेशन and in that question answer session Guru used to said write your question and below it write your name and address. Okay, there are some kids people don't like to
write their names to be want the question to be answered, but they don't want the names to be revealed. So there were many cheats in which there was no name. Guru used to simply pick the cheat. See this, there is no name, you should tear it off and throw it away. Schoolly. Only the names which has only the cheats which has names is to take it. Okay. What is the logic? He told us that when I tell you something, if you are not willing to listen to that, what are you going to how are you going to listen to what I'm going to tell? Simple आता सांगितलं गुरुदेवांनी काय write your name and address, write it. No. Logic behind that was that there were many kids on that particular question answer session which would go unanswered. Then he used to collect all those chits, take it to his room, and then write them a letter what they had written, asked. इतके गुरुदेव पर्टिक्युलर होते. His heart was for the humanity रे. प्रत्येक माणसाचं कोणी असू दे, है ना. I had asked him that time, how you I told you किती महिने, how do you earn self respect? He said self respect has not to be earned. Self respect has not to be begged for, it has to be earned by your character, by your behavior, by your values, by your personality. People should automatically start coming and respecting you. Don't demand respect, but command respect. है ना. ते अजून पण विचारलं हाऊ डू खूप रोज एक प्रश्न विचारतो, येण्यात होतो तेव्हा. त्यामुळे काय आय वॉज इन 12th ऑफ FY काय गुरुदेव आपलेच होते त्याला काय. आणि देवाची कृपा अशी होती की अमंग्स ऑल द चिक्स्टर्स हिअर इन द पुना आय वॉज द ओनली वन. ते आई वडिलांची कृपा की इंग्लिश मिडियमचं होतं, मग इंग्लिश येत होतं. त्यामुळे तुझ्याला इंग्लिश येतं, गुरुदेव तिकडे जा पाठवून. फ्रॉम फ्लाईट मॉर्निंग फ्रॉम 4 o'clock in the morning to night 11:30 I used to be with Gurudev for 8 days. And then for 11:30 I used to go come cycling home. झोपायचं कसं परत 3:30ला उठायचं, आंघोळ करायची, परत चालू घरवाऱ्याला. मजा होती तेव्हा. पण दॅट वॉज द थिंग. म्हणजे गुरुदेवांच्या सान्निध्यात राहण्यात शिकायला काय मिळतं, व्हॉट डू लर्न फ्रॉम दॅट. वेन द गुरु टेल्स यू टू डू समथिंग, यू हॅव टू डू इट विदाउट. आता तुमचा बालविहार तुमचा कसा घेतला माहितीये का, म्हणजे तुमच्या आधीचा बालविहार मी घेतला, नंतर तुमचं बॅच आली अरवी. Before that also there was Vasumati and the other batches of Vidya and all those girls were there. Jana's mother got married and she was to go to Mumbai and she had a Balvihar which had 182 students. 182 students बालविहारला. And it came to me, स्वामी पुरुषोत्तमांना समजलं की this Balvihar is going to discontinue. म्हणे तुषार, आता why don't you are in रास्तापेठ ना, म्हटलं where do you stay रास्तापेठ, पण तू बालविहार घे की. म्हटलं स्वामीजी मी घे रे बालविहार, येतं बनत आ जाएगा म्हणून. स्वामींनी सांगितलं, म्हटलं ओके. म्हटलं मी काय विचारलं नाही का घ्यायचं नाही, मला येत नाही, मी घाबरलो आणि काय म्हटलं तू स्वामींनी सांगितलं काय नाही. स्टोरी स्टार्टेड. बाकी अदर थिंग्स आर डिफरंट. पण आपण ऐकायला लागलं की गमत असते. आपण ऐकलं नाही ते काय होणार ना. So don't listen to what the elders are saying, those people who are, what you say, superior to you in experience in sadhana or in the spiritual field. We have to, if you are asking, you have to listen to them. There are other people, there are people who are accustomed to ask questions and they want answers, interpret according to what their answer is already in the mind and they want that answer to be answered. So every Mahatma comes, he goes on or she goes and asks him. So what is this Swamiji? And she doesn't get her answer. So this Swami or this Mahatma is bad. Okay, we'll go to the next one. असं असतं. क्वेश्चन जेव्हा तुम्ही विचारता, Arjuna is on this very point that he is totally bewildered and what is frustrated, tired, and he wants the answer desperately. And now he's come to that point, that is what the boiling point, not like a freezing point. To that point that where he wants desperately answer to do or know what to do. काय करायचं आता सांग प्रथम. He's got desperate now. Please tell. आणि म्हणून तो श्लोक म्हटलं त्यांनी, कार्पण्य दोष की my heart is overpowered by taint of pity, my mind is confused as to duty. I ask thee, tell me decisively what is good for me. I am that disciple, instruct me who have taken refuge in thee. किती छान आहे. ज्यावेळेला आपण ईश्वराला शरण जातो आणि याची प्रार्थना करतो त्यावेळेला ईश्वर आपल्यावर कृपा करतो. स्वतःचं काय अस्तित्व ठेवायचंच नाही. If you keep your entity and you go to anybody, if you keep your I-ness or ahankar or ego and go to somebody and ask, you will never get an answer. But when you surrender totally at his feet and then ask something, that thing will immediately click. And to sincere पाहिजे. Sincerity is the key to success. You have to very core to sincerity. आलं नाही तर काय बरं आलं ते स्वामीजी सांगतात ना,
काय आलं नाही ते चालेल, बट पीपल अप्रिशिएट युअर सिन्सिअरिटी. किती सिन्सिअर आहे. ओरिटरी चांगली नसेल तरी ठीक आहे, बोलता येत असेल ठीक आहे, गाणं म्हणता येत नाही तर अजून उत्तम आहे, काय नाही ठीक आहे, पण माणूस सिन्सिअर आहे, इज प्युअर सोल. कितीतरी महात्मे होते, हे काय आहे ना, रामकृष्ण परमहंसांना काय गाणं म्हणता येत होतं, गाणं आपलं बोलता येत होतं, ते 1-2-4 वाक्य म्हणायचे, पण ही इज कन्सिडर्ड द हायेस्ट सेंट. If you are a good orator, it doesn't mean that you are a saintly person. Oratory can be developed, but saintliness is, inborn quality which has been earned. संतत्व मिळून तुमच्या साधनेने तुम्हाला मिळतं, प्राप्त होतं. ओके नाही? That way it goes on, and then never does Krishna even once grows impatient with the disciple. हे गुरुची वैशिष्ट्य येत आहे. काही जरी विचारलं तर गुरुजी म्हणजे he doesn't get perturbed. आर सद्गुरू, हो ना? काय काय विचारतात लोक, काय म्हणजे जस्ट सी. एक सिंधी बाई आली होती गुरुदेवांकडे आणि बसली, आणि मग हे सगळे प्रश्न विचारत होते. अँड देन शी सेड, आय एम सच अ कंपॅशनेट लेडी. शी वॉज अबाउट 60-65, कंपॅशनेट लेडी. सो गुरुदेव सेड, गुरुदेव, येस येस अम्मा, हाऊ मच पीपल ट्रबल यू नो. व्हॉट इज दे, बट पीपल मे ट्रबल मी, बट आय डोंट गेट ट्रबल्ड. एका वाक्यात पूर्ण अध्यात्म आलंय. तुम्ही किती यू ट्रबल मी अ लॉट, त्रास द्या मला, पण मला तर काय फरकच पडत नाही ना. आय एम अनमूड बिकॉज वाय आय एम रिव्हिलिंग इन दॅट कॉन्शियसनेस. मला काय फरक पडतोय. म्हणून तर म्हणाले की nowadays Krishna once given grows impatient with his disciple. On the other hand, each question as it were, each to have added more enthusiasm, interest in the discourse to the battlefield. मजा मजा आहे. Once every question hence after, year and year in after, will give you the joy की कसं कृष्ण अर्जुन विचारतो आणि काय. दिस इज अ क्वेश्चन आन्सर सेशन बिटवीन अर्जुन अँड कृष्ण. आपलं असतं ना क्वेश्चन आन्सर सेशन तसं. हा, आता हे पुढचा श्लोक छान आहे. रवी वाच आणि वाच छानचे श्लोक. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. I do not see that it would remove this sorrow that burns up my senses, even if I should attain prosperous and unrivaled dominion on earth, or even lordship over the gods. Arjuna is indicating here to Krishna the urgency for guidance, but for which he would be left to suffer the voiceless agonies of an inward pain. The patient is unable to explain or even to indicate even vaguely the source from which the pain is rising within him. This mental sorrow in Arjuna is blasting even his sense organs. गया आवाज गया. आवाज गया? Everyone can hear? येतोय येतोय. Yeah, we Yes, can yes, hear. I can hear. Yeah, I can hear now. Acha. Sorry. This mental sorrow in Arjuna is blasting even his sense organs. Under the heavy burden of his sorrows, he finds it very difficult even to see or hear things properly. Even his indriyas, sense organs, are being blasted by the overheated sorrows within him. It is बस natural. one minute. See, when someone comes to guy and asks you at the gunpoint, oh, give me whatever you have. त्यावेळेला काय होतं, तुमची जीव अडखळते. You start stammering. You can't speak properly. You sweat. हो ना? The same with the state here. That mental sorrow is so much blasting that he finds even to see or hear the things properly. हातपाय थरथरायला लागतात त्याचे. काय करता समजत नाही. Then what is saying? First meaning. Sorry. Okay, I do not see that it would remove the sorrow that burns up my senses. Even if I should attain prosperous and unrivaled dominion on earth, or even lordship over the gods. So he has come to that situation, that his mind has so much taken over him, his emotions have so much taken over him, that he says that even if I win the battle, or even if I do, all the gods come, my sorrow will never end. That if you have this preconceived notion in your mind, you cannot never prosper. एक आपण करून ठेवतो, माझ्याकडे आई आम्हाला होणारच नाही, मला काय जमतच नाही, आता माझं वय झालंय, मला काय समजतंय, मला
तेव्हा होतं ना, I can't do it, I can't do it. If you say if you can't do it, you'll not be able to do it. And if you say you can do it, you can do it. So it's as simple as that. Physical restraints may be there, but mentally you have to be so stable and strong that you should be able to, you know, overcome all those negativities in your mind. Okay, continue. It is natural for any reasonable human being to feel an intellectual impatience to solve a problem of the mind and thereby make it quiet and peaceful. Poor Arjuna has also tried his best to bring some consolation to himself through his own intellectual discrimination. The sorrow that he felt was not for the acquisition and possession of any sensuous object in the outer world, because, as his own words indicate, he has already thought over them and found that even an empire comprising the whole earth, flourishing under his kingship, nay, even a lordship over the gods, would not have wiped off his sense of sorrow. The urgency felt by Arjuna, as is evident from his own words, may be considered as amounting to his burning aspiration for liberating himself from the limitations of being a mortal. All that he needed to make himself perfect was right discrimination, Viveka, which the Lord of the Senses, Rishikesha, gives him throughout the divine song. Beautiful. Gurudev said there are four essential things in life if you are on the path of sadhana or sadhaka. First is viveka, discrimination. Then vairagya, detachment. Mumukshatva, burning aspiration. विवेक वैराग्य आणि फोर्थ वन इज साधना षड संपत्ती. साधना षड संपत्ती is overcoming काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. This but it's a if these three are not there and only one is there, what is burning aspiration, still you can get liberated. That intensity should be there from within, that I should get myself free from this you know what, cycle of birth and death. How many of there is one question. A question someone told me yesterday. How many of us really feel that pang? है ना? Now, Guruji was taking on satsang the other day, about 7 8 days back. All was sitting next to him. And he says, Guruji, suddenly Guruji asked, how many of you love me? So all hand raised. Everyone said yes. Very good. Now, how many of you love each other? Not in a single hand was raised. कसं कसं महात्मा तुमची टेस्ट करत तुम्हाला समजत नाही. आपण आपल्यावरच प्रेम करत नाही, आपल्या आजूबाजूचे जे एक समविचारी आहे, वी आर थिंकिंग ऑन द सेम लाईन, सेम पॅटर्न, गोइंग ऑन द सेम पाथ. इफ यू कॅनॉट लव्ह इच अदर, हाऊ कॅन यू से दॅट यू विल लव्ह द एव्हरीबॉडी इन द वर्ल्ड? आपल्या आपल्याच हेवे दावे आहेत. मत्सर आहे, ती कशी माझ्याकडे पुढे गेली आणि मी तिच्या कसं मागे राहिलो. सगळं असंच आहे मिशन मध्ये पण. काय फालतू गोष्टीचं हे करतात. माया कुठे तुम्हाला अटॅक करेल ना, तुम्हाला सांगता येत नाही. यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट अँड विजिलंट at all times. And the only remedy is you be totally, I mean, have the attitude of total surrender at his feet. When you totally surrender at his feet, शरणांगती अनन्य शरण सगळं होतंय. पण असं आहे ना, इतकं आपल्याला कधी आपल्याला लोक टेस्ट करतील समजणार नाही. डू यू लव्ह इच अदर म्हणते कसं गम बसले. तसं इकडे पण तसंच आहे की अर्जुनाला एवढं हे मिळालंय काय, he's totally so shattered. And now, instead of getting angry on Arjuna or thinking that Arjuna is fool, now we are slowly, after the 8th stanza, we start pitying pitying Arjuna. बिचारा कुठल्या अवस्थेत आहे. From his standpoint, he's right. है ना, तिच्या स्टँडपॉइंट तो बरोबर आहे. But actually, is that confusion which is there in his mind is a confusion of all of us in many times in the life. So many times, whether to marry this girl or not, whether to join this job or not, whether to pursue this career or not, whether to purchase this house or not, whether to, keep the relations with some people or not. Sarka, every time the questions and problems arise in our life. And that time when you take a standpoint, if you take a standpoint, sometimes it may be right, but sometimes many times it will be wrong. Then at that time what you should do? हे गुरुजींनी छान सांगितलं. म्हणजे काय काय वेळा आपल्या आयुष्यात खूप प्रश्न येतात, मग त्याला उत्तर कसं द्यायचं?
See, put your place put in your place Lord Rama. रामाला तुमच्या जागेवर भगवंत राम प्रभू रामचंद्र जर तुमच्या जागेवर असते त्याने कसं वागलं असते हा विचार करा. हाऊ गुरुदेवांना सम आयडल युअर आयडल त्यांना तुम्ही आयडियल म्हणता. पुट हिम इन युअर प्लेस इन युअर शूज अँड सी हाऊ वुड युअर रिॲक्टेड. आता जर गुरुदेवांनी सांगितलं असतं तर माझं करिअर काय करायचंय काय करणार आहे तर गुरुदेवांनी काय उत्तर दिलं असतं किंवा स्वामी रामाने काय उत्तर दिलं असतं हे तुम्ही विचार करा. तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिकली मिळेल. म्हणजे काय होतंय की यू विल गेट द आन्सर व्हॉट इज राईट अँड विल नॉट गेट कॅरीड ओव्हर बाय इमोशन्स. है ना. ते साईबाबांच्या पोती गोष्ट आहे ना एका ह्याची कोणतं लक्ष्मीचंद का कोणतं त्याला आठवत नाही नाव मला. एनिवे व्यापाऱ्याची ही केम टू साईबाबा अँड सेड मी आता 1 लाख रुपये ह्याच्यात लावतो. कशात? दामोअण्णा ह्याच्यात लावतो सट्ट्यात. 50,000 माझे 50,000 माझ्या मित्राचे आणि 50,000चे 1 लाख रुपये झाले की मस्त ठेवून टाकतो आणि मग व्याजावर आपलं जीवन जगतो. त्यावेळेला 50,000 म्हणजे 50 लाखाच्या बरोबर होतं बरं का त्यावेळेस 1910. आणि बाबा म्हणे हे काय कुठलं तुझं नटदस्त तुझ्या डोक्यात विचार आलाय हे बापू आपण नाही किसमे म्हणे इसमें कुछ लत लगाव काय लावू नको म्हणायच्यात काय मिळणार नाही काय नाही. तर बाबा म्हणायच्यात पैसे आहेत म्हणजे तुला जर सांगतोय तुला ऐकायचं ऐकणार नको ऐकू. पण तो दामोदर विचार करतो की नको आपल्याला लावायला नको बाबांनी सांगितलं म्हणजे बरोबर असेल. मग सो इज रिफरन्स. त्याचा मित्र म्हणतो कुठे फकीराच्या नादाला लागला म्हणे इतकं चांगलं संधी समोर आली होती आणि लॉस द ऑपॉर्च्युनिटी. बट देन आफ्टर 10-15 days a month the friend who has put 50,000 in that business he totally loses everything and that time he says बरं झालं दामोदर तुझ्या त्या बाबाने तुला वाचवलं तर तू पण माझ्यासारखं कफलक झालास. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला ईश्वर आपल्याला जेव्हा मार्गदर्शन करतो त्यावेळेला आपल्याला बरोबर आपल्याला वाटतं की अरे हे छान आहे पण ते बरोबर आहे कारण आपल्या दृष्टीने ते इज इट बेनिफिशियल टू अस इन लॉंग लाईफ दॅट ही नोज बेस्ट. Therefore, what we get is his blessings. प्रसाद बुद्धीने ग्रहण करायचं. डोंट डिमांड. जे मिळतंय ना आपण सांगू शकतो बाबा देवा मला हे पाहिजे पण नाही मिळालं पण त्याच्यात देर इज समथिंग पॉझिटिव्ह इन इट. थिंक दॅट वे. सो देन द नेगेटिव्ह थॉट्स नॉट अराइज इन द माइंड एट ऑल. तर मग नकारात्मक शक्ती सारखा विचार येणार की अरे मला एवढं त्या माझ्या बहिणीला एवढं मिळालं आणि मला काहीच नाही मिळालं. माझ्या भावाला एवढं मिळालं मला काहीच नाही मिळालं असं कसं. And we are both doing the same business. And how is that possible? आपल्याला जे मिळतं ते आपलं आणि दुसऱ्याला जे मिळतं दुसरे. Why to interfere? Each one has brought his own karma from his previous life. That account that you enjoy or suffer. Why blame anybody else? तर असं आहे की ज्या वेळेला काय म्हणतात त्याला all this needed to be perfect right discrimination in which the lord of the senses Rishikesha gives him throughout divine song. आता ह्याच्यातनं he is now he has got burning aspiration. Who? Arjuna, isn't it? That burning aspiration has to be channelized to vairagya vivek and then vairagya and then sadhana and separate. So first he will take up to what is that viveka. He'll take discrimination now. Okay. बाकी काय नाही. Anything else you have to add? Anybody? मीच बोलतोय. बोलत चालतं काय देवाची इच्छा असेल. तुम्हाला समजतं ना यार अंडरस्टँडिंग व्हॉट इज गोइंग ऑन ना. हो ना. यू आर ऑन द राईट ट्रॅक ना. हो ना. ओके फाईन. नाही तुम्ही एकटाच बोलतो असं नको रे. आता हे संजय वाचा दोन श्लोक आहेत. प्लीज रेडी रमाकांत. संजय उवाच एवं युक्त ऋषिकेशं गुडाकेश परन्तपः योत्सन इति गोविन्दम् उत्कतुष्टि बहुहा तं उवाच ऋषिकेश प्रहस्यान् युवा भारत. Read only one. You said two. That's okay. Then two stanzas by Sanjay answered. Okay. Sanjay said, having spoken this to Rishikesha, Budakesha, the destroyer of foes, said to Govinda, I will not fight, and became silent. This stanza and the following together constitute the running commentary of Sanjaya, the faithful reporter of the Gita.
He says that after surrendering himself to Krishna, seeking the Lord's guidance, Arjuna, the great conqueror of sleep and the scorner of his foes, declared to Krishna, the Lord of the senses, that he would not fight and became silent. No single individual alive at that period had the authority to call back the armies from the field of Kurukshetra except the blind old uncle of the Pandavas. He had the status and the weight of opinion necessary for ordering a truce, even at a time when it looked as though the time had slipped through the fingers. Sanjaya hoped that Dhritarashtra would understand the futility of their fighting against Arjuna, who would certainly conquer the Kaurava forces. Since the knotted-haired warrior, that is Budakesha, had surrendered himself to the lord of the senses, Rishikesha, the winner of the world, that is Govinda. But Dhritarashtra was born blind and had grown deaf to the warnings uttered uttered by by. the good, due to his infinite attachment to his children. Bichara, now Sanjay is trying to in some way try. See, there was only one person who could have stopped the war. That was Dhritarashtra. So he's in his capacity is trying to convince Dhritarashtra that please tell your children to refrain from war and come back. Why? And therefore, he's said the stanza also in that particular way. Having spoken thus to Rishikesha, Gudakesha, the destroyer of foes. He's saying, see, Gudakesha was Arjuna सांगितले. He has up till now he has never been defeated in any battle. And if he's a destroyer of foes, all these enemies can be destroyed always. Said to Govinda, I will not fight and became silent. आणि ते पण गोविंदाला काय म्हटले आणि सांगितले Winner of the world. हा नाही असं हॅपन्स जस्ट स्पोकन टू ऋषिकेश गुडकेश द डिस्ट्रॉयर ऑफ फोर्स गुडकेश इज द पर्सन विथ कर्ली हेयर नॉटेड हेयर है ना warrior and he's trying in his own capacity to pursue Dhritarashtra to tell the Kauravas come back from the battlefield. But in the next two lines, Gurudev says that Dhritarashtra was born blind, and had grown deaf to the words of the warning uttered by the good due to his infinite attachment to his children. Whenever you got infinite attachment to anything will lead to sorrow. Good, bad, better, worst. Especially any attachment to anything will give you sorrow. Am I right? Yes. नाही आय एम डिबेटिंग आय एम गिव्हिंग अ पॉइंट टू डिबेट कोणी काय म्हणतच नाही मला क्रॉस करा ना जरा बरं वाटतं naturally there should be some questions arising in somebody's mind how is that possible attachment to Gita how will it give you sorrow attachment to your sadhana how it will get sorrow अरे विचार प्रश्न if you ask within an answer There I think you are surrendering yourself to the Lord. Other cases it is for you are trying to satisfy your ego or I-ness. Perfect. Good. Anybody else? Currently, I'm just trying to see myself as Arjuna, but I'm trying to find where yes, I you got curly hair also. Yes, that's true. Knotted hairs. Yeah. See, in attachment, what happens in attachment? Your ego comes into between. माझी साधना रुची व्हायलाच पाहिजे च आला की गेल्यावर काय झाली तर आनंद नाही झाली तर आनंद सी इफ यू हॅव टोटल सरेंडर टू द लॉर्ड वन डे नहीं किया तो क्या फर्क गिरता है टुमारो आई विल टू कॉम्पनसेट that you should not be a present it should be once in a blue moon some guests come some difficulties come that time once in a blue moon someone expires काहीच नाही होत आपल्याला करता येत you come at 12 o'clock in the night त्याच्या पुढे काय करणार तुम्ही ठीक आहे once in a while is your excuse but then for that you start अरे माझे I'll give an example there was a lady who went to Swamiji and that unfortunately or fortunately that day was Ekadashi तर स्वामीजी आल्या त्या जवळ स्वामींच्या आणि स्वामींच्या ताटात काहीतरी बघत होत्या
So Swamiji said, either he took one bottle of हे जेवण दिलं आणि भरवलं तिला. जे तिला वाटलं अरे वा स्वामीजीने मला दिलं छान. आणि मग तेव्हा भिक्षाखाली उतरलं, स्वामीजी व्हॉट हॅपन स्टूड व्हॉट हॅपन टुडे इज एकादशी अँड यू आर गिव्हिंग मी राईस. व्हॉट विल हॅपन? He says, Swami said nothing, you'll go to hell now. You have broken the fast, now what can I do? Hey, the seat in the hell is 100% confirmed now, he says. Swami said, what could do? He said, all this, all making of the mind. You eat on Ekadashi, not what is it? It's okay. काय फरक पडतोय है ना. यार आपण त्या आपल्या वैदिक धर्माने हळूहळू जसं प्रगती होत झाली ना तसं आपल्या डूज अँड डोंट्स खूप भर झालं. यू हॅव टू डू दिस, यू डोंट हॅव टू डू दिस. रिच्युअल्स, वी हॅव गॉट कॉट अप इन दोस रिच्युअल्स अ लॉट. आणि ते नाही केलं तर आपल्याला वाटतं काय होतं, काही होत नाही. टेक इट फ्रॉम मी, 100% गॅरंटी. असं तर नसेल तर मला पकडा, काही फरक पडत नाही. एक दिवस झालं ना एक दिवस नाही झालं काय नाही तर यू आर सो मच बाउंड टू विथ दॅट. हे असंच व्हायला पाहिजे, हा नमस्कार असाच व्हायला पाहिजे, हा तसंच त्याच्या उद्बत्ती अशीच व्हायला गेली पाहिजे, मगच माझं चांगलं होईल. देव आपली एवढी काळजी घेतो दिवस रात्र. वेन वी आर सिटिंग ऑन हिज लॅप ऑर स्लीपिंग ऑन हिज लॅप ऑर लिव्हिंग इन हिज लॅप, हाऊ कॅन यू गो रॉंग अँड व्हॉट बॅड विल हॅपन? काही होणार नाही. In one way you are studying here in study group that Lord is all compassionate, loving and merciful, and he has nothing, he is only embodiment of love, compassionate. He can't do anything bad. And then how can you say that अरे मी नाही केलं देव मला शिक्षा करेल? तसं होईल का सर? टेल मी. 14 days not to go in the temple. 13 days काय तुमचं माणूस मेल्यानंतर कोणते लांबचा काका गेले, काय संबंध नाही, काय नाही, उगीच नाही माझं सुतक आहे 13 दिवस कुठे जायचं नाही. आणि ते 11व्या दिवशी तूच मेला म्हणजे हा देवाचं नाव घ्यायचं ना. 11 दिवस आम्ही 13 दिवस आम्ही कोणाचं नाव घेत नाही. मग काय खेळता, पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, सगळं करतो. बाकी सगळं उद्योग. तुम्ही जेवता का? असं कसं, आम्ही त्याच्या पोचून आलं की लगेच बाहेरच मिसळ खाल्ली आणि आलो. आम्ही गेलो तर आम्ही नॉट टेलिंग यू एक्झॅजरेटिंग. हम गए थे वैकुंठ किसको समोर एक्सपायर्ड, हम गए, वो हो गया सब, तो उसमें से 2 बहादुर थे. बोले यार अभी बहुत भूख लगी है, गोविंद मिश्रा अच्छा है, उधर खाएंगे. बोले मिश्रा खा के जाएंगे अभी घर पे. मैंने नहीं खाया. बोला मैं बहुत पागल है, मैंने नहीं खाया. बोले तुम खाओ. बोला अब चाय पिए, मिसळ काय, मस्त गए. त्याच्यातल्या अजून पण महाभाग आहेत आपल्यामध्ये. आपल्याला किती हे असतं ना रिच्युअलिस्टिक, काय हे असतं की आपल्याला संस्कार असतात मनावर काय ते विचित्र की स्मशानात जाऊन आले की आंघोळ करायला पाहिजे, ओके नाही. कसले आंघोळ करायचे म्हणतो, गेला तर गेला, आपण हातपाय धुतले झाला विषय. कशाला आंघोळ करायचे, परत पाणी घाला डोक्यावर, कपडे बदला, काय करायचं घेऊन. पण त्याला काही होत नाही बरं, काय उसको कुछ नाही होत आहे. आपलंच फुकू 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 चालतंय है ना. एकादशीला एक उपास करायला पाहिजे, एकादशीला केस कापायचे नाही. लोक अंडी खातात, मटण खातात, आणि काही होत नाही. आणि तुला काय होतंय? All this is all do's and don'ts laid down, and then we are living not in the love of the Lord, but under the fear of the Lord. Fear of do's and don'ts. आपण त्याच्यात अडकून गेलो. हे नाही झालं तर काय होईल, माझं काय होईल, काही होत नाही. Till that only you have to be careful about that your heart is pure. But you do your नामस्मरण जप काय करता करा, नाही करा काही फरक पडत नाही. पण आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. इन व्हॉट वे ऑफ द अदर, वन वे ऑफ द अदर, है ना. I want I have alienated from the subject, but ठीक आहे. तो काय म्हणतोय अर्जुन की मला सगळं अख्खं, जर मला इफ आय गेट द एंटायर वर्ल्ड एज माय किंगडम, still I will not be, still I will not be happy. आता सी इफ यू आर, म्हणून सांगितलं ना, when you are entering this world, never have preconceived notions. You have to be open. Simple things are so many things are there. A boy or a girl काय करतात, प्रपोज करतात ना. आता विषय तो शब्द पण विसरलो. Proposes to the other part, boy proposing to the girl. You have to be prepared that if she says no also, they have got alternative. But if she says no, you go and commit suicide, that is foolishness. त्यातल्या आमच्या कॉलेजमध्ये एक होता राव बहादर, तो सगळ्या मुलींना जाऊन प्रपोज करायचा आणि सगळे नाही म्हणायचं.
म्हटलं काय रे, त्याचं नाव नाही घेत मी. तर काय रे म्हटलं, काय कुछ नाही, झालं झालं म्हणे, ये नाही तो और सही, और नाही तो और सही. चाललंय मस्त, मला मजेत राहते. काय नाही, पण एखादा त्याच्यातलाच आमच्या वर्गातच एक होता, त्याला एका मुलीने नाही म्हणून सांगितलं, तर आता त्याने शेवटपर्यंत लग्नच केलं, अजून बिन लग्नात राहिले तो. आणि आता म्हणे आता माझ्याशी कोण लग्न करत नाही. आता 60 वर्षी कोण लग्न करणार कोणाशी? हा, 50-60 वर्ष नाही करणार. दॅट वे ना, यू गेट प्री कन्सिड नोशन कधी नसावे. शुड बी ओपन ऑलवेज टू वॉट एव्हर कम्स. When you are doing something, there are only two possibilities, isn't it? If you go to apply for a job, you have got two possibilities. What? One, and they will take you. Second, will be rejected. They will not take you. Okay, नाही. इफ द लॉर्ड विशेष त्यांनी घेतलं तर आनंद आहे, खूप छान. नाही घेतलं तरी आनंद आहे, मस्त मजेत राहू. दॅट शुड बी द ॲटिट्यूड ऑलवेज वेन यू फेस प्रॉब्लेम्स इन लाईफ. मग विल नॉट बी नेव्हर बी अनहॅपी. अँड गॉड इज हॅपीनेस यार. If you cannot remain happy, then what is the use of coming to the study group and saying that we are good as children? तोंड एरंडल पिल्यासारखं करून काय झालं तुमचं, असं काय नाही, माझं तोंडच असं आहे, चेहराच असं आहे, एरंडल पिल्या, हसत नाही, काय नाही. पॉझिटिव्हिटी, डोंट स्प्रेड पॉझिटिव्हिटी. कधी असं काय झालं ते कोणतरी गेल्यासारखा सुटकी चेहरा. आमचं तर काय आता बाबा झालं, तुम्ही आता तरुण आहेत ना, तुम्ही एन्जॉय करा, आमचं नाही. आता असं नाही रे, आयुष्यभर काय केलं नाही. स्वामींचा एक मजा आहे की म्हणे, देन यू जॉईन द लाफिंग क्लब. कारण हसतच येत नाही ना, यू आर नॉट यूज टू लाफ. आणि मग 70-75 वय झाली की लाफिंग क्लब. मग सकाळी 7 वाजता येतात बागेत, ऑल ऑफ यू ऑल, तो इन्स्ट्रक्टर येतो, नाव यू शुड लाफ 1 2 3 म्हणायच्या, त्याला शिंकायचं, शिंकतो की आज तुझे तो उगीच जातात. तो परत म्हणतो ओके 1 2 3 स्टार्ट लाफिंग. हा हा, दिस इज नॉट द वे. ओपनली लाफ, ओपन फ्रॉम राईट फ्रॉम द डेप्थ ऑफ युअर बेली यू शुड लाफ. ते हसायला लागतात आणि थोड्या वेळाने त्यांना काय होतं, पुढे काय होतच नाही. हसायला लागले की एकामेकाच्या कवळ्या पडतात खाली, डेंचर्स, आणि ते शोधायला खाली वागतात. त्याचं बाकी दुसरे काय चाललं, आज कार्यक्रम चाललेला असतो लाफिंग क्लब, दुसरं काय आहे, हा 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 कधी का एकाची कवळी बाहेर पडतात. असं आर्टिफिशियल लाफून उपयोग नाही. आफ्टर नॉट यूज ऑफ द आर्टिफिशियल लाफिंग. आतनं हसणं यायला पाहिजे. टू बी एबल टू laugh or smile from within, and that smile will come when you have got that sense of satisfaction and fulfillment. है ना, कंटेंटमेंट पाहिजे. काय असं ते समाधानी आहे. तुम्ही बघितलं तर रस्त्यावरचा भिकारी पण समाधानी असतो, म्हणून गाडीतला जाणार, मर्सिडीज पण जाणार, तो वपकलेला असतो. अरे वा, आज मला 20 रुपये मिळाले, रोज 10 रुपये, आज 20 रुपये मिळाले, खुश आहे. तर 10 रुपये मिळाले तेच खुश आहे. माझा चहा होईल आणि मग वडापाव होईल, बस झालं म्हणाले. मग ह्याला कोट्याने मिळतात आणि कोट्या मिळाले, 1 कोटी मिळाले, मग पण मला 12 लाखाचं नुकसान झालं, म्हणून तो रडत बसतो. असं नाही. सो देअरफॉर माय पॉइंट वॉज दॅट when there is, you have to be open to whatever comes, both sides, है ना. हे either you'll get A option or B option, मधलं तर राहणार नाही. हा, मुलगी हो म्हणेल किंवा नाही म्हणेल, असं नाही म्हणणं आपण साखरपुडा करून नंतर विचार करू, असं नाही म्हणणं. आता सांगता येत नाही आजकालच्या मुली आणि मुलं काय आहे, नो कमेंट्स ऑन दॅट. खूप खूप काय काय अनुभव आले. फक्त आम्ही त्या आईने एका मला सांगितलं, आम्ही त्या मुलाला फक्त सांगतो की एका कुठल्या तरी मुलीशी लग्न कर, बस एवढं त्याला आम्ही समाधानी आहे म्हणून. है ना. सेकंड स्टँडर्ड रीड somebody. वागेश्वर आहे का ओली गीता, मराठीतली आहे, इंग्लिश मध्ये आहे. व्हेरी गुड, बेस्ट. रीड. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. To him who was despondent in the midst of the two armies, Rishikesha, as if smiling, O Bharata, spoke these words. Thus standing between the two forces, the good and the bad, arrayed for the battle to death, Arjuna, the Jiva, surrenders completely to the Lord. The subtler discriminative intellect, his charioteer, who holds the 5 horses, the 5 senses, yoked to his chariot, the body, under the perfect control. When the stunned and confused ego
Arjuna totally surrenders to Krishna. The Lord, with a smile, reassures the Jiva of its final victory and declares the entire message of spiritual redemption, the Gita. In this sense, we analyze the picture as painted in Sanjaya's word while borrowing our sanction from the Upanishads. पुढचं पण वाचू? वाच वाच. Once we agree to read this Upanishad sense in the picture as painted here by the words of Sanjaya, we can discover in it an eternal truth. The ego, Arjuna, in its dejection, sits back in the body chariot after throwing down all the instruments of egocentric activities, Gandiva. The sense organs, the white horses, are held back well under control by the pulled in reins, the mind. Then the charioteer, the pure intellect, would lend to the ego a divine strength and guide it to the ultimate victory over the forces of adharma. With the help of the dynamism of dharma, even though the former may seem much stronger in force than the simple looking dynamism in the latter. Just I should have told Ravi to put the picture of what is that? Krishna and the charioteer. It would have been clear anyway. So, but imagine now, we see the chariot. This is the chariot, but the horses are missing here. He says what? He said, uh, this one, yeah, the chariot, to the two forces, good and bad, for the field of death. Arjuna, the Jiva, surrenders completely to the Lord, the subtle discriminative intellect. His charioteer, he's a charioteer, who holds the five horses are there. He holds the five horses, which are white in color. Okay, what are the five horses? They are the sense organs. Sense organs, five senses are which? Shabda, Rupa, Rasa, Gandha, and Sparsha, Rupa, Rasa, Gandha. Or five senses everyone knows. Then yoked by chariot under perfect control. Who is controlling it? The Lord. He has already controlled who the person was everything of the horses and his senses under his control. And at that Arjuna totally surrenders himself. The Jiva totally surrenders itself at the feet of the Lord. And what now? Once you surrender, then the Krishna what he does? With a smile on his face, he reassures him. Okay, don't worry, I am there. I will see to it that I will give you the right solution. This is told by Sanjay to Dhritarashtra. Still with the hope that even after listening to this, there might be a change in his brain thinking, and he will tell the Kauravas not to fight. Okay. Now once we agree to read this Upanishad sense in the picture painted by the words of Sanjaya, we can discover it as an eternal truth. Okay. When the ego, Arjuna in his dejection sits back, Arjuna has gone back here. See, Arjuna पुढे होता तो मागे गेला आता आणि बसलाय खाली. काय मला काय समजत नाही म्हणून. I don't know what to do. When the ego resists back in the body chariot, throwing all his instruments. गांडीव जे होतं त्याचं दोन्हीचं ते पण खाली टाकलं. आता मला काय नाही होत. I'm my lips are my throat has gone dry. My lips are what is it? Quivering. My hands feet are trembling. I don't know what to do now. Ekdam he's gone absolutely shattered now. And when the sense organs are held back under control by the pulled reins of the mind, then the charioteer, that the Krishna, shall lend the ego a divine strength and guide to ultimate victory over the forces of adharma with the help of the dynamism of dharma, even though the former may seem stronger in force than the simple looking dynamism in the latter. See, many of times now in this today's world, don't we see adharma prospering everywhere? Terrorists winning, whatever, so many things. The people who are corrupt are sitting on the top positions. They are earning money. That is temporary. That is not the rule of the law of the world. You see, temporarily they are going. But what he says, even though they must seem much stronger than the former, in the simple looking dimension is the latter. And ultimate victory who will win ultimately? Dharma will win over adharma. That is for sure. Okay. Now till now, अभी तक everything has been said by Dhritarashtra, Arjuna, नंतर संजय वाच सगळ्यांनी म्हटले.
From next week onwards, the Lord Sri Bhagavan Vashiyal, the blessed Lord says. Okay, time is 6:08. We will take anything you have to add, you can add, or your ask you can ask. Otherwise, we'll conclude today. And from next week से मजा है. Now there will be fun in life. है ना? आता पण आहे म्हणा, पण यावेळी कृष्ण बोलेल आपल्याशी ना, तेव्हा अजून मजा येईल. ट्राय टू आस्क पीपल टू जॉईन, त्यांचं चांगलं होईल. आपलं काय नाही, जे आहे ते त्यांचं आहे ते चाललेलं आहे. एनिवे, हा मनस तो घ्यायचे का? मी आणलंच तुम्ही आणला. कोणाचं आहे आज? 198. I have. अरे वा, गुड. वाच. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायके उपमा ते न साहे. तुझे वीण जो तोची तो हा स्वभावे, तसा व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर समर्थ. The sky occupies the entire universe, but one cannot compare the self to the sky. The Lord Rama is all pervading spirit. He does not endure the space. He is as he is naturally alone without a second. Then how can he be said to pervade when there is nothing beside him? It is useless to say he pervades. Therefore, we cannot compare Lord Rama with the sky, because sky is creation only. And sky's limitations. अशा अनेक स्काईज त्याच्यामध्ये आहेत, रामामध्ये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलंय. आपण एकाच ब्रह्मांडाचा विचार करतो, असे अनेक ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलं. Crores of earths are there, and crores of Ramas are doing their leelas every day there, according to that. And crores of human beings are there. प्रत्येक ब्रह्मांडाचं वेगळं चाललेलं आहे. आपलं आपलं ब्रह्मांड आपल्या पुरतं आपलं पृथ्वी म्हणजे सर्वस्व आहे. अशा प्रत्येक ब्रह्मांडाच्या मध्ये जो व्याप्त आहे तो राम आहे. आणि तो सर्वव्यापी म्हणण्यापेक्षा तोच सगळीकडे आहे. सर्व म्हणजे की सर्व म्हणजे सर्व ठिकाणी आली, व्यापी म्हणजे सगळीकडे आले, त्याच्या पण म्हणजे पण पलीकडे. आपल्याला बोलायच्या म्हणजे वी कांट एक्सप्लेन हिम इन वर्ड्स. हाऊ कॅन यू? आर लिमिटेड above and beyond, right? Yeah, above and beyond everything. He only is there. बाकी काही नाहीच आहे. Whatever you see, feel, touch, do anything everywhere, that divinity is everywhere. असा रीत्या कुठला ठाव नाहीये जिथे नाम विठ्ठल नाही, जिथे परमात्मा नाही. There is no place in this entire cosmos where the Lord is not there. Every cell, every particle, see, if you see the atmosphere, oxygen and hydrogen, so many small bacteria or some larger, what is that, unusual properly, are there in this atmosphere only. Those are all are living, and wherever there is life, there is Lord. You've seen that. कुठे सगळीकडे कुठे नाहीये देव, सगळीकडे ईश्वर आहेच आहे. आपण आपल्या मूर्खपणात म्हणतो की फक्त मूर्तीत बद्ध आहे, फक्त इकडे देव फक्त ना कुठे बनारसला आहे, वाराणसीला आहे, किंवा ते कुठे मक्का मदिनाला, बाकी कुठे नाही, तर तिकडेच आहे. असं नाहीच आहे कुठे, सगळीकडे. आपण थोडक्या मध्यम युगात, मिडल एज, वी फॉर्म द कन्सेप्ट ऑफ आयडल्स. तोपर्यंत वी यूज्ड टू वर्शिप नेचर and diet sun and the moon, everything ना आधी. उपनिषद वर्ग तेव्हा बघितलं तुम्ही, ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा भद्रम पश्येमा शिबिरजत्रा चिरैरंगै सुष्णुवास सन्वे वशेमध्ये विदाय. हे सगळं आपण काय करतोय की सगळं आपण वी आर वर्शिपिंग द नेचर इन टोटॅलिटी. ठीक आहे ना? Therefore, there is no place in the entire cosmos where the Lord is not there. Next one. Who's it? कोणाचं पुढचं? माझं होतं. बोल की, आम्ही इकडे तिकडे बघत बसलोय. हे बा त्याच्या आधीच जेथे तेथे देव नाही, रिता ठाव ऐसा माझा भाव म्हणते. रीड.
अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही न आहे. अति गूढ ते दृश्य तत्काल सोपे, गुढे गुजे वीणचे खूण स्वामी प्रतापे. जय जय रघुवीर समर्थ. यहाँ पे स्वामी समर्थ is trying to say that this is uh, this whatever we explained in the last stanza, that this is very vast, विस्तीर्ण आहे, and it is beyond the imagination, and here no tarka or any Logic. logic will work here. So I didn't get the next two lines. अति गूढ ते दृश्य. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. ते जरी अत्यंत गूढ आहे तरी ते सद्गुरु प्रसादाने तात्काळ सुगम होते. Maybe it is very complicated or beyond everything, but when the Sadguru blesses you, Sadguru blesses you, it becomes very simple. आता ज्या वेळेला सद्गुरू म्हणतात की तू ब्रह्म आहे, ते आणि तो इट इज गोज इन युअर हार्ट, कारण ते अनुभवात नाही आलेलं आहे आणि ते सोपं होऊन जातं मग. आणि दुजे विणे ते खूण स्वामी प्रताप आहे म्हणजे काय, एक एवढंच सांगतो की इथे एकच आहे, दुसरं काहीच नाहीये, बस भगवान नाही, भगवान कसं कुछ नाही, एवढंच मी सांगू शकतो. आणि दुसरीकडे त्याचा थोडक्यात अर्थ काय, इकडे तिकडे आपण फिरतो ना सारखं, धुंडो धुंडो रे साजना, सब जगह ढूंढते बैठते, किधर ढूंढने का, जगह ही जे दुनिया में नहीं जहाँ भगवान नहीं है. मग आपण जातो इकडे, कुठे कुठे जातो, अनेक ठिकाणी. कधी कधी विचार करा की ज्या भगवंतांनी सांगितले संत महात्म्याने, ठाईशी बैसोनी करा एक चित्त. मला सांगा शिर्डी साईबाबा कुठे गेले होते सांगा, कुठल्या बनारसला गेले होते का रामेश्वरला गेले होते, कुठे गेले होते? गजानन महाराज शेगाव सोडून कुठेच गेले नव्हते. तुकाराम महाराज पंढरपूरने देऊ सोडून कुठे गेले? ज्ञानेश्वर महाराज नेवासा नाशिक, बाकी फक्त इकडच्या इकडे नेत होते ना, कुठे गेले? पावसचे स्वरूपानंद 35 years he was in the same room. That misconception which we have, that if we go somewhere we'll achieve something, it is a myth. तुम्हाला जायचं तर जाऊ नका म्हटलं नाहीये, पण हॅव दॅट एट द बॅक ऑफ द माइंड की गोइंग देअर इट सेल्फ इज नॉट गोइंग देअर इज अचिव्हिंग इट सेल्फ, बट दॅट इज नॉट एव्हरीथिंग. आपल्याला बरोबर 10,000 पायऱ्या चढून मी गिरनारला गेलो आणि मग नमस्कार केला, मग काय होते, आपले मानवी स्वभाव आहे, माइंड इज द नेचर ऑफ द माइंड, की आपण काहीतरी केलं की आपल्याला काहीतरी मिळतं हे आपल्याला वाटतं. मी 10,000 पायऱ्या चढून गेलो आणि मग दत्ताचं दर्शन घेतलं, तेव्हा हा असं बरं वाटलं ना, समाधान वाटलं. घरी बसून पण डोळे मिटून जर तुला समाधान, तेच समाधान घरी बसून पण मिळू शकतं की नाही. वर जातो एवढे 10,000 पायऱ्या, किंवा बालाजीला जातो तिरुपतीच्या एवढ्या लाईन मध्ये 4:30-5 तास उभा राहतो, आणि जेव्हा ईश्वराचं दर्शन समोर तेव्हा डोळे मिटतो. अरे मग तू एवढंच सगळीकडनं आला आणि तू डोळे काय मिटतो मूर्खा, बघ ना डोळे भरून तिच्या ईश्वराला पाहा ना. नाही डोळे मिटतो मला. व्हॉट यू आर डुइंग सबकॉन्शियसली इज दॅट trying to get that ideal which is in front of you, you are trying to visualize it inside you. Therefore, when you go in front of the ideal, you automatically your eyes close. There is some consciously going on, that what I am seeing outside is the same thing is inside me also. Okay, therefore he says that काय एवढं सांगतो की तो एकच आहे, he alone is, nobody else is there at all. Anyone wants to add anything? Archana, you are not spoken. Vijay also not spoken. काय सांगायचंय का? Otherwise, then you take 200. तुला 200 श्लोक मान तुझा मनाचे श्लोक. बसून कला एकच चित्त म्हणता, पण तिथे जागृत स्थान स्वामीजींनी सांगितलं होतं की स्थान महात्म्य पण असतं प्रत्येक ठिकाणाचं, आणि भक्तांची शक्ती पण असते त्या स्थानावरती. नुसतंच देवाची शक्ती नाही, पण त्याच्यावर भक्ताची शक्ती असते, आणि ते जागृत स्थान असतं. आपल्या साधनेला, आपल्याला उन्नत करायला पण ते महत्वाचं असतं. व्हेरी गुड, बरोबर आहे, मी कुठे नाही म्हटलं. संतांना त्याची गरज नाही, पण आपल्यासारख्यांना गरज आहे. पण तेच म्हणजे सर्वस्व नाहीये.
नाही, सर्वस्व नाहीच आहे, It पण is, it is not, it is, say, गंमत काय आहे, it is not a cardinal rule that I should go there, then only I will have mukti. Even if you don't get, then you will get mukti. रमण महर्षी कुठे गेले होते? अरे तेच सांगते, ते- संतांना गरज नाहीये, संतांची मग गरज नाही, आपण सामान्य कधी संत माणसांची व्हायचं, गरज आहे. आपण कधी संत व्हायचंच नाही का? संत झाल्यावरती नाही जायचं, तोपर्यंत जायचं. बरं जा. जाऊ म्हणणार नाही मी, जा म्हणणार मी. दुसरं काय सांगतो, डोक्यात नाही गेलं. त्याच्या विरुद्ध गुरुदेव होते, सगळीकडे इंडियाचे. ही ट्रॅव्हल्ड एंटायर वर्ल्ड. नामदेव महाराजांनी पण रामदास स्वामींनी पण म्हटलं की बहुत ठिकाणी हिंडावे आणि अनुभव घ्यावे, आणि त्याप्रमाणे बरोबर आहे ना. ईश्वराच्या प्राप्तीसाठी एक कुठला नियम नाहीये. मी आधीच सांगितलं, माझा आपला पॉईंट काय चालू होता की सगळीकडे जाऊ नये ना, काय होत नाही. काय होतं, तुम्हाला ते स्थान मात्र मिळेल, पण प्रत्येकाला आपली साधना आपल्याला करायला पाहिजे की नको, सांगा बरं. आपल्याला जे ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे, किंवा आपल्याला जे साक्षात्कार होणार आहे, किंवा आपल्याला जे रिअलायझेशन होणार आहे, ते माझंच एका जागेवर बसवणार की नाही. हा, तुम्हाला दॅट विल हेल्प यू, नो डाऊट, बट दॅट विल नॉट बी तिकडे गेलं तरच मुक्ती मिळेल असं नाही ना. लिफ्ट युअर सेल्फ बाय युअर सेल्फ फॉर युअर सेल्फ. यू हॅव टू डू युअर ओन साधना. यू हॅव टू सिट इन अ प्लेस. तुमचं फार तर तिकडे मन शांत होईल. तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीला त्या शक्ती तुम्हाला मदत करतील, पण शेवटी तुमचं तुम्हाला करायला पाहिजे की नको. हा, सद्गुरूंनी किती केलं, पण गुरुदेव म्हणायचे, गुरुदेव कीप युअर हँड ऑन माय हेड, कीप युअर हँड ऑन माय हेड. म्हणजे वाय यू पुट सो मच ऑइल, इट विल गेट ऑइली, आय डोंट वॉन्ट टू मेक माय हँड ऑइली. म्हणजे काय हात डोक्यावर ठेवलं, पुढे काय. तेच मी मागच्या वेळेस सांगितलं की ते कुठे गेलो होतो, त्या अमृताने मला डोक्याला हात ठेवला, 5-5.5 तास तुम्ही डोळे मोठून, मला काय शुद्ध नव्हते. मग पुढे काय केव्हा म्हणता गेले, पुनरिपीत तेच सांगले ना, सेम चक्र संसार. म्हणून ते जाऊन तात्पुरतं, पण तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घेता हे महत्वाचं आहे. त्याच्यात हाऊ यू यूज दॅट टू युअर बेस्ट. आपले 90% लोक आहे ना, घाबरून जातात, किंवा काहीतरी कामना घेऊन जातात की मग मोठवले देवीला जाईन, माझं लग्न करून प्रार्थना करेन, हा श्लोक म्हणेन तिकडे, ते सगळं छान होईल. आपण ईश्वराकडे जातो का, हा महत्वाचा विषय. जर ईश्वरासाठी जात असो तर ईश्वर इकडे नाही का, हा दुसरा प्रश्न. हा, सी कसं, आय टेल यू बिफोर कन्क्लुडिंग की देर आर 3 टाइप्स ऑफ पीपल. एक सत्वगुणी, एक रजोगुणी, एक तमोगुणी. तमोगुणी तर मरतात, काय नको आपल्याला करायला. आता रजोगुणीचा कसं प्रॉब्लेम असतो की त्याने काहीतरी केल्यानंतर काहीतरी प्राप्त होईल असं हे असतं. दॅट इज इन दॅट माइंडसेट मध्ये की आय विल डू समथिंग अँड देन आय विल गेट समथिंग. आणि सत्वगुणी लोक मुळातच शांत असतात, काय मिळू दे काय नाही मिळू दे, काय फरक पडतो, चालतंय. बोल. हा, काही नाही, ते प्रमोद केण्यांचं आठवलं मला. त्यांनी आता बोल. 138-140 वेळा गिरनार हे केलं, पण प्रत्येक साधनेमध्ये त्यांना, कारण का इतक्या संकटांमधनं त्यांना तो परमेश्वर तिथे घेऊन जात होता, तर बरोबर तिथे जाणं की त्या जीवाच्या उद्धारासाठी होतं. आहे ना. मग मी आय एम नॉट डिनाईंग एनिथिंग. मी तुम्ही ते करू नका म्हटलं का? नाही, तसं नाही मला म्हणायचं. मी काय म्हणतो की हे आहेत सगळे, नाही असं नाही, पण हेच ते असं फक्त आग्रह धरू नका, एवढंच फक्त. आपला दुराग्रह असतो ना की हे केलं तरच होईल, त्याला माझा आक्षेप आहे. इफ यू गो देअर देन ओनली आय विल गेट मुक्ती, कुठे नाहीये, असं नाहीये ना. सगळी तीर्थ आपल्या शरीरात आपलं ईश्वर नाही का? देवाचे मंदिर म्हटले, ईश्वर हे मंदिरच आहे ना. आत कोणी जनार्दन बसलेला आहे. ठीक आहे, होऊन अप्रोच काही नाही, प्रत्येकाच्या वासना जसं असतात ना तसं होत असतं आयुष्यात. No, there is a aura, there is a divinity in those religious places, or I mean, we shouldn't be only dependent on that or relying on that yatra only to get ourselves liberated. But it certainly helps. It propels you more towards. I agree. No, I am not disagreeing.
See, when you Yeah. go to a yatra, Even you have got Adi one point. Shankaracharya did the travel, right? He Yes, also went through all the four corners of yeah, India. yeah. And he did out of realization. He went to spread, He was already a his, realized soul. Yeah. he went to spread the Sanatan Dharma. That is different. But for us, like sadhakas like us, when you have that, we have that aspiration to go somewhere, suppose to Ayandi by foot, 22 kilometers, 23 kilometers. That when you are thinking of the Lord, I am going to reach the Ayandi. Pray to the Lord. है ना? That thought form will be there totally with you. And when you reach and when you take the darshan, you have a great sense of satisfaction. But then my contention was what? That is not the only way. है ना? आता कोणतरी बिचारा someone is bedridden आणि मी त्याला सांगितलं की वारीशिवाय काय नाही तो काय करू शकणार आहे? He can't walk also. And how you expect it to do it? Walk for 240 kilometers, 220 kilometers. नाही करू शकणार. मग जी परिस्थिती प्राप्य परिस्थिती आहे आपल्याकडे आपलं मुख्य ध्येय काय वी आर losing our goal. What is our goal? To realize. Okay, नाही? But the means are many. Means are every meditation you do sitting is itself is a yoga for that realization. And each one's of meditation and each one's of sadhana is totally different. No one is, you cannot compare my sadhana to my wife's sadhana also. She's on her path, she's doing her capacity. I am doing in my capacity. I can't force her to that. मी सांगतो तर ऐकायला पाहिजे. I can't force her and she can't force me. कारण आपण आपलं ध्येय एक आहे. Remember that. The point came from that what happens that we are following the trap. आता मी 40 दिवस उपवास करणार आणि कुठे जाणार? कुठे जातो रे आपण? है ना? शबरीमला. ते वाईट नाही आहे, छान आहे. पण ते सगळ्याला झेपेलच असं नाही. मग जो करत नाही त्यांनी शुड नॉट हॅव दॅट सेन्स ऑफ डिफिडन्स. अरे मला काय होत नाही, माझ्याकडनं अभाव किती म्हणून मला काहीच होत नाही. पण तुमचा जो विचार आहे की जी अर्थता आहे ना, म्हणून सांगितलं गुरुदेवांनी, आय विल कम टू द फर्स्ट पॉइंट अँड डिस्क्लोज दॅट विवेक, वैराग्य, साधना संपत्ती सर्वात महत्वाचं आहे ते मोक्ष होतं. He has pressed so much. We are all look in the sitting. He said the first three just forget it. But everyone should have burning aspiration. The moment you have that burning aspiration to realize, you will get it. But it should be there in your heart. की मला या जन्मी मला मुक्ती आणि याच्यात मला मुक्त व्हायलाच पाहिजे. हे नको आता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम नको आता बस. किती दिवस जन्म घेणार? असं वाटत नाही का? कुत्र्या मांजराचा जन्म घेतला, झुरळपालीचा घेतला, बैलाचा घेतला, डुकराचा घेतला, आता बस ना आता मानवाचा घेतला, पण तेच करायचं का परत परत? त्या वासना आणायच्या फालतू नको त्या गोष्टीच्या आणि याच्यात अडकत बसायचं की मला प्रसिद्धी पाहिजे, मला लोकांनी चांगलं म्हणायला पाहिजे, मला पैसे पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. किती दिवस अडकणार? बरं जे मिळतं ते जाणार आहे. एव्हरीथिंग व्हॉट यू गेट इज गोइंग टू गो वन डे, गोज ऑल्सो. You get a new house. How many days that joy remains? Tell me. 8 days, 10 days, 1 month, 6 months. Then it becomes stale. Every ephemeral joy which you get becomes stale. But this Brahmananda which is that never gets stale. That happiness which you get. See, you learn to be happy without a reason. काही नाही, but I am happy. काही नाही, मला आनंद आहे मस्त. That is divine joy. But because if you go to be happy because of some reason, it becomes you are reasonably happy. काहीतरी cause आहे म्हणून because of some cause you are happy. And our philosophy teaches us, our scripture teaches us to be happy without any cause. आपण म्हणतो ना कारण रहित दयाळु तर रामाचं. Without any reason he is compassionate. Likewise, without any reason we should be able to remain happy. Okay. 200 Viju and 201 Archana. हो म्हण ना काय ते हरिओम तरी म्हण. आज काय बोलूच नाही ग्रुपला. हरिओम सर. हरिओम. आवाज सुना अच्छा लगा. किधर है? इधर ही हूँ. अच्छा ठीक. चलो, we'll conclude. We'll take the pledge.
अर्चना टेक प्लीज, तेरा आवाज सुनने को अच्छा लगेगा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. हरि ओम. हरि ओम.